त्याच्या म्हणजे वडिलांचा ह्याच्यामध्ये किती प्रभाव होता त्याच्या डिसिजनमध्ये किंवा त्याच्या अपब्रिंगिंगमध्ये? खरं बघायला गेलं तर मला असं वाटतं की त्याला जी बुद्धिमत्ता म्हणतात ना, अतिशय शार्प, ती त्याला बाबांकडून मिळाली. कारण त्याचे बाबा पण गोल्ड मेडलिस्ट होते आणि ऑल इंडियामध्ये त्यांना मेरिट मिळालं होतं आणि खूप हुशार होते. दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे मुलं जेव्हा वाढीच्या काळामध्ये होती, तेव्हा हे मर्चंट बँकिंग किंवा इकॉनॉमी ओपन झाली होती. तर मग काही वेळेला तर असंही असायचं ना, फिरती खूप करायला लागायची. नंतरच्या काळामध्ये मग ते सिक युनिट्स रिवाईव्ह करण्यासाठी मग त्याच्यामध्ये ह्यांना काम करायला लागायचं. पण जेव्हा ते कुठे असायचं तेव्हा ते रोज रोज म्हणजे रोज रात्री झोपण्याच्या अगोदर आम्ही सगळे एकत्र बसलो की लोकमान्य टिळकांचं गीतारहस्य त्याच्यातलं एक एक गोष्ट छोटं छोटं वाचायचं. म्हणजे मला वाटतं हे सगळे अप्रत्यक्ष संस्कार असतात ना ते. त्यांनी त्याला कधी विरोधही केला नाही. पण ते मला म्हणायचे, बघ तू त्याला डोक्यावर चढवतीस ना, हे काय नेहमी आपलं घरात होतं तसं, हे काय बरोबर नाही हां. पण गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला आणि मला वाटते तो गेल्यावर आई म्हणून माझी प्रतिक्रिया वेगळी होती, बाबा म्हणून त्यांची प्रतिक्रिया वेगळी होती. म्हणजे पुरुष बोलून नाही दाखवत ना, पण त्यांचं ते शांत राहणं आणि अ, मला असं वाटतं की नंतरच्या काळात ते थोडेसे खचत गेले नंतर. म्हणजे दो ही वॉज कीपिंग बिझी, कारण यांना जेवढं शेअर मार्केटचं नॉलेज होतं आणि त्याला नो पॅरलल, त्यामुळे ते बिझी ठेवायचे शेअर ब्रोकरकडे स्वतः चार्ट काढणं हे करणं. पण एकूण त्यांचा अबोल स्वभाव, कारण हुशार अत्यंत असल्यामुळे ते आणखीन मग अंतर्मुख झाले आणि माझं उलटं झालं की मी लोकं मला म्हणजे कोणी मॅडम म्हणायचं, कोणी बाई म्हणायचं, कोणी आणखीन काय, कोणी आई, आणि मग लोकांनी बोलवायला सुरुवात केली. आणि माझा, मी खरं सांगू का, आत्ता मी हे जे सगळं बडबडते आहे ना, हा काश्मीर काय, की लढाई काय, किंवा निरनिराळी, जसं काश्मीरची लढाई आहे तशी नॉर्थ ईस्टमध्ये काय घडतं, किंवा 47ची लढाई, मला वाटतं 71च्या लढाईवर पण मी पुस्तक लिहिलं आहे, 65च्या लढाई, किंवा ज्याला आपण म्हणतो वुंडेड सोल्जर्स, सोल्जर्स फॅमिली, ह्या सगळ्याचा जो अभ्यास माझा जो सुरू झाला ना, तो गेल्यानंतर सुरू झाला. कारण दॅट टॉट मी की तुम्ही बोललात म्हणजे आपण म्हणतो ना, उथळ पाण्याला खळखळ, तर लोकं नाही ऐकून घेणार. तुम्हाला स्वतःला खूप नॉलेज हवा आणि म्हणून मी आत्ताही तोच प्रयत्न करत असते की आय एम, म्हणजे नाही, रिकामं राहणं नाही मला पसंत पडत. आय एम ऑलवेज बिझी दिस किंवा दॅट. आणि त्याच्यातूनच मग मी तुला म्हटलं तसं की मला कळलं की नाही नाही, इतिहास पण आपण खूप चुकीचा, आणि इवन बायकांना घराच्या बाहेर जायला परवानगी नव्हती, उंबरठा हे त्यांचं जग होतं, हे आपल्या डोक्यावर इतकं ठसवलं गेलं. पण मी आत्ताच्या लेडी वॉरियर्स म्हणते आहे मी, स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या, त्याच्यामध्ये मला 143 मिळाल्या की दोज हू नॉट ओन्ली फॉट द वॉर्स, मोहम्मद घोरीचा पराभव करणाऱ्या, औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या, अकबराचा पराभव, जहांगीरचा पराभव करणाऱ्या स्त्रिया आहेत आपल्याकडे. त्यांचे वेगळे टप्पे पाडता येतील की अगदी इतिहासातल्या स्त्रिया की ज्यांनी इतिहास बदलला टोटली. म्हणजे तुला आत्ता अक्षरशः खोटं वाटेल, पहिली लेडी बँकर म्हटलं की आपल्यासमोर कुठेतरी आत्ताची नावं येतात. पण शी वॉज बयाजी शिंदे फ्रॉम सतारा. शी मॅरिड टू शिंदे फॅमिली अँड शी वॉज द फर्स्ट लेडी बँकर हू गेव द लोन टू द ब्रिटिश. हो. तसंच आपल्याला अशीच वेगवेगळी माहिती मिळत जाते. ती म्हणजे जोधा अकबर. पण ती जोधा कोण? जोधा नावाचं कॅरेक्टर कधीच नव्हतं. हरेका, ती शेवटपर्यंत हरेकाच राहिली. ती कन्व्हर्ट कधीच झाली नाही. अँड शी वॉज द रिचेस्ट लेडी ऑफ दॅट एज. मर्चंट शिपिंग तिच्याकडे कंपनी होती. म्हणजे असं खूप गोष्टी आहेत आपल्याला की चुकीच्या पद्धतीने आपण त्या सगळ्या गिळल्या, पचवल्या, आणि आता रिअलाईज आपल्याला होतं की नाही, हे जग वेगळं आहे खूप, आणि होतं. आणि मला आता असं वाटतं की तो गोल्डन एज आपण ज्याला म्हणतो ना, ते जर यायला हवं असेल ना, तर वी शुड नो व्हॉट वॉज द गोल्डन एज. म्हणजे असं म्हणतात की दक्षिणेमधल्या नॉट ओन्ली विजयनगर साम्राज्य, काकतीय घराणं, अशा अनेक घराण्यामध्ये परदेशी लोकांनी असं वर्णन करून ठेवलं आहे की जसं आमच्याकडे भाजी विकली जाते, मांस-मासळी विकली जाते ना, तसं ह्या भारतीय मार्केटमध्ये सोनं, पोळं, मोती हे विकले जातात. एवढा रिच. किंवा मथुरा, त्याचं जर प्राचीन वर्णन ऐकलं मोहम्मद घोरींनी पाडण्याच्या अगोदरचं, तर तिथली दरवाजे चंदनाचे होते, सोन्याचे होते, चांदीचे होते, आणि ते देऊळ दिल्लीतून दिसायचं, एवढं उंच होतं. ते असं खूप सगळं वेगवेगळं. मला वाटतं नालंदा विद्यापीठाच्या आत्ता नवीन त्यांनी केलं, पण नालंदा विद्यापीठाच्या पूर्वीची प्राचीन शारदा विद्यापीठ, दॅट वॉज द टॉप मोस्ट.
पण ते आता पाकिस्तानामध्ये गेलं आणि आम्ही ते घालवलं, कारण ते अगदी जवळ आहे असं. आता ते विद्यापीठ नाहीच आहे, मंदिर तिथे फक्त शिल्लक आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.